सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे। हीच लगीन सराई कला विश्वात देखील पाहायला मिळते। नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं लग्न थाटामाटात पार पडलं, तर रेश्माने मराठमोळ्या पद्धतीसह दाक्षिणात्य पद्धतीने देखील लग्न केलं आहे आणि हे सगळ्यांच्या पसंतीस उतरलं। तर रेश्मा आधीही मराठी कला विश्वात काही कलाकारांनी दोन विविध पद्धतीने लग्न केलं आहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा पती कुणाल बेनोडेकर सह लंडन यूके इथे 7 मे 2022 मध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं। 2021 मध्ये सोनाली व कुणाल यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं। तिने एक पोस्ट करत तिच्या या लग्नाबद्दल चाहत्यांना सांगितलं। यासह पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील आकाश म्हणजे अभिनेता अक्षय म्हात्रे याने देखील दोन विविध पद्धतीने लग्न केलं आहे। अक्षयची बायको गुजराती आहे, यामुळेच अक्षयने पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलंच, पण त्यासह गुजराती पद्धतीने देखील लग्न केलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।